रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर मानाचा मुजरा, हटवूया कचरा हा गड किल्ले स्वच्छता व संवर्धन उपक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं आयोजित या मोहिमेत स्थानिक संस्था, स्वयंसेवक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. गड परिसरातील प्लास्टिक व कचरा संकलन करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील ऐतिहासिक गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमींना मानधन देण्याचा पुढाकार घेण्यात आल्याचं सांगितले. यानंतर दापोली कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी हवामान बदल आणि कृषी क्षेत्रातील आव्हानांवर संवाद साधण्यात आला. ऐतिहासिक वारसा जपत स्वच्छता आणि संवर्धनाचा निर्धार व्यक्त करत हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. मी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष माननीय सिद्धेशी कदम यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आणि माझ्या दापोली मतदारसंघामध्ये असलेला हा समुद्रामध्ये अतिशय अभिमानाने ताटमाने उभा असलेला हा सुवर्णदुर्ग किल्ला, ह्या सर्व किल्ल्यांचं एका अर्थी संवर्धनच करण्यासाठी स्वच्छता मोहीम जी आज राबवलेली आहे. आणि विशेष म्हणजे अनेक शिवप्रेमी ह्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याच्यासाठी, ह्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याची जी काही वैभवता आहे ती जपण्यासाठी आणि पुढाकार जे घेत असतात, ह्या शिवप्रेमींच्या बद्दल आजपर्यंत कोणी विचार केला नव्हता. तो विचार सिद्धेशजी यांनी केला आणि ह्या सर्व शिवप्रेमींना, उदाहरणार्थ दापोली तालुक्यामध्ये आता ह्या सुवर्णदुर्ग किल्ल्याचा सांभाळ करत असताना इथलं असलेलं जे प्रतिष्ठान आहे त्याचे अध्यक्ष अमोलजी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांना अशा शिवप्रेमींना, अशा संस्थांना, प्रतिष्ठानांना मानधन देण्याचं देखील एक पुढाकार मंडळामार्फत घेण्यात आलेला आहे. मी त्यासाठी देखील त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विशेष म्हणजे आज हा सुवर्णदुर्ग किल्ला आज वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आज युनेस्कोने ह्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे जागतिक वारसा आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जी कीर्ती आहे ती जगापर्यंत पोहोचलेली आहे. या अगोदर पोहोचलेली होतीच, परंतु त्याला एक मानाचा तुरा म्हणून नक्कीच हा जेव्हा युनेस्कोने जेव्हा ह्या किल्ल्यांचा समावेश केला, नक्कीच आपल्या सर्वांना त्याचा अभिमान हा नक्कीच आपण बाळगत आहोतच. मला वाटतं ह्या पुढाकाराने एक जाणीव, हा पुढाकार फक्त MPCBचा नसून मला वाटतं सर्वसामान्यांच्या मनामध्ये महाराजांच्या प्रती आणि किल्ल्यांच्या प्रती आपली जबाबदारीची जाण करून देणारा आजचा हा उपक्रम आहे आणि म्हणून त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो.